मुंबईत गेल्या 8 दिवसांमध्ये अक्षरशः हाहाकार माजलाय। 30 जून ते 7 जुलै या काळात तब्बल 1552 झाडं उन्मळून पडली आहेत। होय, 1552। गेल्या 3 वर्षांच्या पावसाळ्यातील एकूण आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त। 4 जणांचा मृत्यू, 10हून अधिक जखमी, रस्ते बंद, गाड्या फुटल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत 75 किलोमीटर वेगानं वारा काय करणार। पण प्रश्न हा आहे की हा फक्त निसर्गाचा कोप की बीएमसीचा निष्काळजीपणा। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत 8 दिवसांमध्ये 1552 झाडं कोसळली, बीएमसीचं पाप, झाडं मात्र बदनाम। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। चला पुढल्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊ मुंबईत ही विक्रमी झाडं कोसळण्यामागचं पूर्ण सत्य। मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये गेल्या 8 दिवसांत कोसळलेल्या झाडांचा आकडा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। मुंबई परिसरात गेल्या 8 दिवसांमध्ये पडलेली झाडं आणि मृत्यू। 30 जून 36 झाडं, 1 मृत्यू। 1 जुलै 90 झाडं, 2 जुलै 99 झाडं, 3 जुलै 121 झाडं, 4 जुलै 91 झाडं, 1 मृत्यू। 5 जुलै 164 झाडं, 1 मृत्यू। 6 जुलै 523 झाडं, 1 मृत्यू आणि 7 जुलै 428 झाडं, एकूण 1552 झाडं, 4 मृत्यू। या झाडपडीत सर्वात जास्त नुकसान झालं ते मुंबईचं पश्चिम उपनगर, जिथं 448 झाडं पडली। नंतर मुंबईच्या पूर्व भागात 340, तर मुंबई शहरात 336 झाडं कोसळली। या दुर्घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 10हून अधिक जखमी झाले। शिवाय रस्ते बंद, गाड्या फुटल्या ते वेगळंच। 30 जून रोजी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळलं, त्यात 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या चिमुकल्याचा मृत्यू झाला। 4 जुलै रोजी भाईंदर उत्तरमध्ये दुचाकीवर नारळाचं झाड कोसळून 35 वर्षीय राहुल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला। 5 जुलै रोजी कुर्ला वेस्टमध्ये दुकानावर झाड कोसळून 63 वर्षीय युनुस कुंडावाला यांचा मृत्यू झाला। तर 6 जुलै रोजी आरे कॉलनीत मोटारसायकलवर फांदी पडून 18 वर्षीय हसन रजा सय्यद यांचा मृत्यू झाला। आता प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर का पडली झाडं? तज्ञ काय सांगतायत सांगतो। पहिलं कारण वारा आणि पाऊस। IMD नुसार वाऱ्याचा वेग 72 ते 78 किलोमीटर पर आवर इतका होता। सामान्य पावसात तो 20 ते 30 किलोमीटर पर आवर असतो, म्हणजे वाऱ्याचा वेग होता जवळपास तिप्पट। दुसरं कारण म्हणजे झाडांची कमकुवत मुळं, अनियोजित बांधकाम, कॉन्क्रीट स्लॅबमुळे मुळांना जागाच नाही, पाणी आत जात नाही। आणि तिसरं कारण म्हणजे देखभालीचा अभाव। 2018च्या गणनेनुसार 29,75,000 झाडं, त्यात 2 लाख रस्त्यालगत, पण वेळेवर त्यांची तपासणी नाही, देखभाल दुरुस्ती नाही। बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे म्हणतायत आम्ही IIT मुंबई आणि मुंबई विद्यापीठासोबत SOP बदलणार। 10 लाखांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत। थोडक्यात बीएमसी नाकाम ठरली आहे आणि लोकांचा रोष ओढवून घेतला। लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं हे बीएमसीचं सर्वात मोठं पाप। चेंबूरच्या विहानच्या केसमध्ये जानेवारीतच नोटीस दिली होती की रस्त्याच्या कामामुळे झाडाची मुळं खराब झाली आहेत, पण कारवाई झालीच नाही। 6 जुलै रोजी एकाच दिवसात 523 झाडं पडली। हा आकडा मोठा आहे। 2025च्या पूर्ण पावसाळ्यात 855 झाडं पडली होती। आता 8 दिवसातच 1552। एकूणच काय तर 8 दिवस 1552 झाडं आणि 4 जीव गेले। हा आकडा फक्त आकडा नाहीये, वाऱ्याचा वेग, कमकुवत झाडं आणि नियोजनाचा अभाव या तिन्ही गोष्टींनी मिळून केलेला कहर आहे। नाहीतर दर पावसाळ्यात आपल्याला झाडांनाच दोषी ठरवावं लागेल, म्हणजे पाप एकाचं आणि त्याचं खापर मात्र दुसऱ्यावर। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।